हॅलो फ्रेंड्स, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सीझन स्पेशल आमरस पुरीचा बेत करणार आहोत। चला तर मग सोनेरी आंब्याच्या रसाचा गोडवा अनुभवूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीची सुरुवात आपण कणिक मळून घेण्यापासून करणार आहोत। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा बारीक रवा घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेलं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला कणिक भिजवायचंय त्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घालून घेऊया। लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण घालत एक घट्टसर कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आपल्या पुरीला जास्त तेल न धरून राहता खुसखुशीत अशा पुऱ्या होण्यासाठी मी बेसन आणि रव्याचा वापर केलाय। अशा प्रकारे कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर त्याला भिजण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण आंब्याचा रस काढून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 मोठ्या साईजचे आंबे घेतलेले आहेत। इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण याच्या फोडी करून याच्यातला गर काढून घेऊया। अशा प्रकारे सगळ्या आंब्याच्या फोडी करून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने मी याच्यातील सगळा गर काढून घेतलाय। आता सगळा आंब्याचा गर काढून झाल्यानंतर आपण आमरस वाटून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे हे सगळे तुकडे आपण घालून घेऊया। सोबतच आपल्याला इथे दूध, साखर आणि थोडी वेलची पूड घालून हे मिश्रण संपूर्ण वाटून घ्यायचंय। आता काही जण दूध नंतर ऍड करतात, पण शक्यतो आंब्याच्या गरासोबतच जेव्हा आपण दूध पण मिक्सर मधून सोबतच फिरवून घेतो त्यावेळेस आपला आमरस अधिक सुंदर तयार होतो। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला आमरस इथे तयार झालेला आहे। आता आपण हा तयार आमरस एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवूया। आमरस थंड करून खाल्ला तर अधिक सुंदर लागतो, त्यामुळे मी आता इथे एका बाउल मध्ये हा काढून घेऊन थंड होण्यासाठी थोडासा ठेवणार आहे। हवं असल्यास आवडीनुसार याच्यामध्ये वरून केशर सुद्धा घालू शकतो। सुगंधासाठी इथे थोडंसं मी केशर घालून घेतलेलं आहे। आता आपण आमरस थोडा थंड होईपर्यंत गरमागरम पुऱ्या करून घेऊया। त्यासाठी कणकेचा गोळा थोडा तेल लावून मळून घ्यायचा आहे, त्याचे बारीक बारीक गोळे करायचे आणि जाडसर अशा पुऱ्या लाटायच्या। जास्त बारीक पुऱ्या लाटायच्या नाहीयेत, त्या तळताना फुगणार नाहीत, त्यामुळे थोडा जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या लाटून होईपर्यंत मी इथे तेल कढईत गरम करत ठेवलं होतं। आता गरम कडकडीत तेलामध्ये आपण पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत। त्याच्यावर झाड्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने बाजूने तेल उडवत आपल्याला पुरी छान तळायची आहे। अशाने पुरी टम्म फुगून वर येते आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित फुगून तयार होते। गरमागरम आपल्या इथे पुऱ्या तयार आहेत आणि आमरस सुद्धा छान थंड झालेला आहे। आता आपण हे सुंदर कॉम्बिनेशन सर्व करणार आहोत। अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट अशी आमरस पुरी आपली तयार आहे। सीझन स्पेशल डिश सीझन संपायच्या आधी नक्की ट्राय करा। कमेंट्स मध्ये तुमचा अनुभव शेअर करा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।